यानंतरचा सामना आहे शिंदे 11 विरुद्ध गोगवे 11. तरी शिंदे 11 संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले गोगवे 11 संघाला फलंदाजीसाठी. तरी यानंतरचं समालोचन आपण ऐकणार आहोत. सुमधीर समालोचन राम मोरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद राम सर. हॅलो हॅलो. तर चला या मॅचला जास्त विलंब करू नका. पंच आपणाला सुद्धा आम्ही प्लीज विनंती करतोय की वेळ घेऊ देऊ नका कुठल्याच संघाला किंवा कुठल्याही खेळाडूला. सो थँक्यू व्हेरी मच. ज्यांचा आपण गोड आवाज ऐकला मिस्टर सचिन शिरसाट. अतिशय सुमधुर आवाज आपण ऐकतोच. ज्या प्रकारे या शिंदी वर्सेस गोगवे 11 या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिंदीचा 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. शिंदी संघाचा 12 प्रतिनिधी इकडे या ना मित्रा. सार्थक. तर नक्कीच ज्या प्रकारे संतोष सरांनी वर्णन केलं की सचिन याच विभागामध्ये या क्रीडांगणामध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकापर्यंत पोहोचवले. आज मात्र या स्पर्धेला सुद्धा सचिनचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. सो थँक्यू व्हेरी मच. वळूयात आपण सामन्याकडे. जिथे मात्र आपण पाहतो यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर अगदी ऑफ साईडला आपण जर आपल्याला शॉर्ट कव्हरला चांगला फटका पाहायला मिळाला. 3 क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडू रोखतायत. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातील आणि 2 धावाने अगदी धावांचा श्री गणेशा उतरा पाहायला मिळतोय. धाव फलकावर 2 धावा इथे उभारल्या जातात. वैयक्तिक आणि सांघिक अगदी दोन्ही आपला पाहायला मिळाला. ते म्हणजे फलंदाज सचिनच्या बॅटमधून सचिन आणि त्याचबरोबर जोडी ज्ञानेश्वर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती मात्र लॉफ्ट केले चेंडूला. मोठा फटका येतोय. मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल की केवळ 2 धावा मिळतील. इथे मात्र आपण जर पाहिलं ताकद महत्वाची नाहीये तर तुमची चेंडूला दिली गेलेली दिशा महत्वाची आहे. तिथे कुठले कोण येते अय्यरने संघ जरा तुम्ही आतमध्ये व्हा ना प्लीज. तिथे जी डिक्लेअर लाईन आहे त्या डिक्लेअर लाईनच्या आतमध्ये व्हा प्लीज. हा तिथे धावून धावा काढायचे आहेत. त्यामुळे फिल्डरला पण बॉल अडवताना त्रास होईल आणि एखादा फिल्डर तुम्हाला आदळला तर तुम्हा दोघांना पण इजा होतील. त्याला सुद्धा तुम्हाला पण इजा होईल. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय शुभम. बॉल द्या. बॉल जुना बॉल द्या तोपर्यंत. हा नवीन बॉल द्या जो काय असेल तो तोपर्यंत. चेंडू द्या. मॅच सुरू होऊ द्यात कारण वेळ ऑलरेडी बराच वेळ घेतला मॅच सुरू करण्याकरता. तर धाव फलकावरती आपण पाहतोय अल्ल्या डिक्लेअर धाव्यानीची 5 धावा. या धाव फलकावरती फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय एस गोगवे 11 हा संघ पाहतोय. तर क्षेत्ररक्षण करताना शिंदे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर शिंदे संघाच्या माध्यमातून आपण गोलंदाज जर पाहिलं तर सार्थक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक सार्थ गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. इथे अगदी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र धावा येतील त्या केवळ 2 धावा. येस 2 धावा मिळतील या चेंडूवर. या 2 धावा आणि धाव फलक मात्र पोहोचेल 7 या अंकावरती. अगदी नक्कीच आपण सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं काय दैदिप्यमान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं सकाळचं सत्र कुठल्या संघाने सर्वस्व गाजवलं तर सालोशी संघाने अगदी हाहाकार गाजवला. मेगा फायनलसाठी हा संघ सज्ज झालाय. इथून मात्र अगदीच
सेमीफायनलची मॅच पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सामन्यामध्ये आपलं उत्तर मिळेल की सालोशी संघाबरोबर कुठला संघ दोन हात करेल, कुठला संघ अंतिम सामना करेल, कुठला संघ मेगा फायनलमध्ये दाखल होईल. अगदी याचं उत्तर आपलं काही वेळामध्येच आता मिळणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडला धावा घेतल्या गेल्या. 2 धावा, 2 धावा, धावफलक मात्र पोहोचतं 9 या अंकावरती. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर नूर मोहम्मद सर, इर्शाद दांडेकर सर आणि त्याचबरोबर राजू तांबे सर हे 3 अनुभवी पंच आपल्या या स्पर्धेकरता लाभले. तर त्याचबरोबर या स्पर्धेकरता मुख्य समालोचक म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आपण पाहिली तर संतोष देसाई सर यांना आपण अगदी सकाळच्या सत्रापासून पाहतोय. डॉट बॉल इथे या ठिकाणी येतोय आणि डॉट चेंडूने इथे मात्र षटकाची सांगता होते. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटका समाप्त धावा फलकावरती आल्या त्या बिनगडी बाद 9 धावा. डीजे आम्ही आभार व्यक्त करतो. वळूया नेक्स्ट ओव्हरकडे, जिथे मात्र गोलंदाज नीरज हा गोलंदाज पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन ज्ञानेश्वर पहिल्याच बॉलवर कडा प्रहार चढवलाय. मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचतोय 11 या अंकावरती. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपला रोहित कदम आपला पाहायला मिळाला. त्याचबरोबर स्कोरर यस ज्ञानेश्वर यस ज्ञानेश्वर संकपाळ आपण पाहतोय. यस आणि इथे 2 धावा निश्चित घेतल्या जातील. या 2 धावाने आपण पाहतोय की 13 धावा फलकावरती येतात. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं आमचे 2 कॅमेरामॅन जितू आणि हर्ष यांच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपली जात आहेत. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून स्कोर अपडेट पूर्णपणे TV स्क्रीनवर जे काही अपडेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर साहिल आरुडे यांच्या माध्यमातून हे सर्व अपडेट्स आपण TV स्क्रीनवर पाहत आहे. आणि त्याचबरोबर मी स्वतः राम मोरे आज आपल्या या स्पर्धेकरता आमचा आवाज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. आणि त्याचबरोबर नुकताच आपण ज्याचा आवाज ऐकला सचिन शिरसाट याचा सुद्धा आपण आवाज ऐकलात. सो हे होतं सर्व काही धावतं वर्णन आजच्या स्पर्धेकरता, ज्यांच्या माध्यमातून जे काही सहकार्य आणि ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा खऱ्या अर्थाने एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केले जाते त्या सर्वांचं इत्तमभूत आपण माहिती पाहिली. वळूयात आता पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे, जिथे मात्र आपण पाहतो षटक क्रमांक 2 यावेळेस मार्गस्थ आहे. नीरज हे षटक हाताळतोय. पहिल्या 2 चेंडूवर दुहेरी धावा आल्या, 4 धावा आल्या. टोटल स्कोर काढा 13 धावा. त्यानंतर चेंडू क्रमांक 3 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला. क्षेत्ररक्षक आला चेंडू खाली, दूरवरचा पल्ला पार करून आला होता. चेंडू खाली पोहोचला देखील होता, मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. हाताला स्पर्श करून झेल ड्रॉप केला जातोय. आणि त्याच बरोबर या ठिकाणी 2 धावा अगदी सहजरित्या मिळत आहेत. आलेल्या 2 धावांशी आपण जर पाहिलं तर धावफलक 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जर खेळपट्टी पाहिली तर खूप क्लीन आणि नीट आपली ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर काही नैसर्गिक अडथळे, काही कृत्रिम अडथळे आपल्याला जाणवत आहेत. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करून अखेर ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. अगदी अंतिम क्षणात ही स्पर्धा मात्र वाटचाल करत असताना टॉप एज आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी झेल घेतला जातोय आणि फलंदाज बाद. डीजे
तर फलंदाज या ठिकाणी बाद झाला तो म्हणजेच यस ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर संजय मैदानामध्ये दाखल होतोय. संजयसाठी पहिल्या बॉलवरती मात्र संजयने एक चेंडू इथे एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली. अगदी ऑन साईडला ऑफ साईडला आपण पाहिलं तर डीप कव्हरच्या दिशेने चांगला फटका म्हणावा लागेल. चांगला अगदी स्टिअर केला चेंडूला, क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली. धावफलक पोचलं 16 या अंकावरती. नीरजच्या या चेंडूवर प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र काहीही करू शकत नाही. तब्बल धावा मिळतील त्या 6 धावा. डीजे येस आणखीन आपण पाहतो या चेंडूवर मात्र षटक्रंग आपण पाहतोय 3. पहिल्या बॉलवरती आले एक धाव. फलंदाज संजयच्या बॅटमधून आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन. ओहो हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावा मात्र घेतल्या आता त्या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक मात्र जाईल 25 धावा 25 रन्स. शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकेत आता मात्र 4 चेंडू. इथून मात्र जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे. फुटवर्कचा वापर नक्कीच केला. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. यष्टिरक्षक नीरज नीरज अप्रतिम झेल. डीजे अँड पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. लिक्सिकच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. अवांतर धाव धावफलक पोहोचते 26 या अंकावरती 26 रन. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? या ठिकाणी मात्र ऑन साईडला एक धाव मिळेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेवर इथे संयम राखावा लागेल. 27 धावा आतापर्यंत पोहोचत आहेत. लास्ट 2 बॉल्स रिमेनिंग. यस 22ची धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 28 धावा. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू फेकताना सुद्धा इथे मात्र थोडीशी चुकी झाली, गफलत झाली आणि फलंदाज बाद. येस फलंदाज बाद होतो. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच मैदान आपण एंटर करा. विशाल. चला लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. धावा 29 धावा आपण पाहतोय.
यस या ठिकाणी डॉट बॉल आहे. डॉट चेंडू येतोय आणि या मिस झालेल्या चेंडूने आपण जर पाहिलं डॉट चेंडूने मात्र इथे 29 धावसंख्येवर धावफलक स्थिरावतोय आणि 30 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी मात्र ठेवलं गेले. डीजे सर आपण कुठे असेल तर प्लीज यावं. कमिटी मेंबर आपली वाट पाहत आहेत. संतोष देसाई सर आपण यावं. चला मैदानामध्ये बॅट्समन पाठवा. तर 18 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष टार्गेट. सलामीचे फलंदाज सलामीचे शिलेदार आपण पाहतोय. बाबाराव आणि त्याचबरोबर अनिरुद्ध. बाबाराव म्हणजेच बाबू आणि अनिरुद्ध हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यांना सलामीचे फलंदाज म्हणून ओपनिंग पेअर ज्यांना आपण संबोधतो. त्याचबरोबर पहिलं पाऊल पेचे षटक पहिलं षटक आपण पाहतोय हाताळेल गोलंदाज संजय. तर त्याचबरोबर सन्मान्य संजयजी संकपाळ यांना विनंती करेन की प्लीज आपण सुद्धा या क्रीडा मंचावरती यावं. संजयजी संकपाळ आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण क्रीडा मंचावरती यावं. तर पहिला बॉल पहिल्याच बॉलवर करारा जवाब देण्याचा प्रयत्न आणि टायमिंग मात्र होत नाहीये. चेंडूला मिळाली उंची, लांबी मात्र गाठता आली नाही. सरळ जातो क्षेत्राच्या हातामध्ये विकेटचा पतन. डीजे की व्हेरी मच. आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर सिद्धेजी कदम वाकी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. तर आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी आपल्याला विनंती करतो की आपण प्लीज यावं या क्रीडा मंचावरती. आपण सुद्धा या क्रीडा मंचावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा ही विनंती असेल आपल्याला. सिद्धेजी कदम. सो नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतोय नीरज याला स्ट्राईक एंडला आपला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेस सुद्धा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उंची मिळाले. आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेट्स मात्र आपल्याला पाहायला मिळाले. कमालीचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय हा गोलंदाज संजय. आणि तेवढीच मोलाची साथ त्याला लाभते ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी कुठली चूक केली नाही आणि महत्वाच्या शिलेदारांना माघार धाडण्यामध्ये मात्र यशस्वी झाले. हे आहे मित्रांनो टीम कोऑर्डिनेशन की गोलंदाज तर त्याच्या प्रयत्न सर्वतोपरी प्रयत्न करतो, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं खूप महत्त्वाचं असतं. ती साथ मात्र यावेळेस लाभली गोलंदाजाला संजयला. आणि तब्बल 2 फलंदाजांना 2 चेंडूमध्ये माघार धाडण्यामध्ये यशस्वी झाला. विकेट हॅट्रिक मात्र पाहायला मिळेल का? आजच्या दिवसामध्ये 2 वेळा अशी प्रसंग आला की 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतले, मात्र विकेट हॅट्रिक कुणालाही संपादन करता आली नाही. यावेळेस मात्र ती विकेट हॅट्रिक संपादन केली जाईल का? ओहो,
कमालीचा चेंडू अप्रतिम गोलंदाजाचं प्रात्यक्षिक दाखवतोय गोलंदाज संजय. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज स्ट्रायकिंगचा फलंदाज आपण पाहिलं तर यस मंदारला मात्र हा चेंडू रीड करता आला नाही. डॉट चेंडू येतोय फुलटॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. आपण पाहतोय धावा मिळतील त्या 4 धावा. डीजे तर 30 धावाचा टार्गेट आहे. टार्गेट मोठा आहे. पहिल्याच 2 चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळालं. यावेळेस मात्र यस आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आणखीन एका विकेटचं पतन. ज्या फलंदाजाने मागील चेंडूवर मोठा प्रहार चढवला त्या फलंदाजाला यावेळेस मात्र घरचा रस्ता दाखवला जातोय. डीजे ठेवले संजयने या षटकामध्ये. फलंदाजांची शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. तब्बल 3 फलंदाज माघार धाडले संजयने. यावेळेस लॉफ्ट केलंय. काय झेल होईल का? तर शेवटच्या चेंडूवर सुद्धा जाता जाता का होईना आणखीन एकदा मोठा हादरा देतोय. खऱ्या अर्थाने संजयने फलंदाजी करणारा संघ मात्र जर आपण पाहिला तर मात्र या शिंदी संघाचा अक्षरशः पाठीचा कणा जणू काय मोडून टाकलाय की काय. अर्धा संघ जवळजवळ तंबूमध्ये परतवण्यामध्ये हा संजय यशस्वी होतोय. डीजे लगेच मॅचला सुरुवात करा लगेच. तर येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. न्यू बॅट्समन अमय. यस नेक्स्ट बॅट्समन अमय. 12 चेंडू 26 धावा. चला स्पीडअप करा. 12 चेंडू 26 धावा. ओहो यावेळेस मात्र अगदी आपल्या बोटांमध्ये कला दाखवतोय हा गोलंदाज. आपल्या मनगटामध्ये ताकद दाखवतोय आणि त्याचबरोबर आपल्या चेंडूमधले व्हेरिएशन सुद्धा दाखवतोय. 11 चेंडू आणि 26 धावांच्या इथून अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी शिंदे या संघाला. मात्र जर पाहिलं तर शिंदे या संघाचे महत्वाचे फलंदाज ज्या फलंदाजांवरती या संघाची दारोमदार होती, ज्यांच्याकडे आशाभूत नजरेने हा संघ पाहत होता 2 धावा मिळतील, मात्र तेच फलंदाज या ठिकाणी अगदी सस्त्यामध्ये परतले. 4 धावेंवरती तब्बल 4 फलंदाज बाद झाले. संजयच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहा पहिल्या 2 चेंडूंची सुरुवात केली 2 विकेट्सने आणि शेवटच्या 2 चेंडूची सांगता सुद्धा विकेट्सनेच केली. म्हणजे काय कमालीचं षटक पाहायला मिळालं. यावेळेस सुद्धा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल घेता येत नाहीये. 2 धावा मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे केला जाणार नाही. 2 धावेवर समाधान मानले जाते. या 2 धावे 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाबू सलामीचा फलंदाज अजूनही खिंड लढवण्याचा प्रयत्न केला जातो. एकतर्फी झुंज देण्याचा प्रयत्न करतोय. त्याला साथ देण्यासाठी अमय नॉस्ट सेकंडला आपण पाहतोय. एस डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चेंडू 1 धाव मात्र मिळेल आणि ज्या प्रकारे संजयनी गोलंदाजी केली होती ना अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून जणू काय सचिन सुद्धा गोलंदाजी करतोय की काय. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. या पुढील ओव्हरचा सामना असेल तो म्हणजे JMCC लाकवड स्वतः आयोजक यजमान संघ विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ. या 2 संघांदरम्यान पुढची सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर 1 धाव मात्र येथे मिळेल डिक्लेअर स्वरूपाची.
आणि या एका धावे धावफलक दुहेरी अंकावरती बऱ्याच अवधीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा या धावफलकावरती. अजूनही इथून जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. येणारे 7 चेंडू 19 धावा. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला ना, या चेंडूवर एखादा मोठा फटका आला ना, तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आपला एका वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळेल. मात्र हा चेंडू जर डॉट आला तर मात्र शिंदे संघाला बरंच जड जाऊ शकतं. शेवटच्या षटकामध्ये 19 धावा येणं खूप कठीण आहे. मात्र या षटकामध्ये या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं. मात्र धाव मिळते ती केवळ आणि केवळ एकच धाव. माफ करा, कॅच घेतला काय कहीतून दिसत नाहीये. तर विकेटचं पतन होते आणि फलंदाज मात्र बाद होतोय. डीजे या पुढील सामना आपला संपूर्ण स्क्वॉड आपण रेडी ठेवायचा आहे. आपला कॉल केला जायला आपला कॉल करायची वेळ येऊ नये याची दखल घ्या. संपूर्ण प्लेयर आपण इकडे यायचं आहे. बाकी मेंबर्स आपली वाट पाहत आहेत. आपण स्टेजकडे निघून यायचं आहे. लॅकवर्ड संघ जो काय स्क्वॉड आहे आपण निघून यायचं इकडे प्लीज. पुढचा सामना आपल्या अनाऊन्स करावची वेळ येऊ देऊ नका, कारण स्वतः आपण यजमान संघात. तर शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल 18 धावांची गरज. 19 पाहिजे असेल. 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. चला स्पीडअप करा प्लीज मित्रांनो, बराच वेळ घेते आपण. 7 चेंडू 11 धावा. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनी सुरुवात करतोय गोलंदाज आदित्य. आदित्यकडे आपण जर पाहिलं तर शरीर यष्टी बारीक, उंची लहान, वय वर्ष सुद्धा कमी. मात्र अगदी या असोसिएशन मधील दिग्गज खेळाडूंसमोर तो आपलं वर्चस्व दाखवतोय. आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथे चूक झाली आदित्यकडून. अनुभव कमी आहे. प्रेशरमध्ये खेळण्याचा अनुभव अजून नाहीये. जसं जसं मात्र सामने खेळेल तसं त्याला प्रेशरमध्ये सामना कसा खेळावा, कशा प्रकारे डोकं शांत खेळावं, अगदी त्याचा अनुभव त्याला येत जाईल. 2 धावा मिळाल्या. 13 धावा धावफलकावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 17 धावांची गरज. ओहो, ब्लॉकॉलचा चेंडू हा डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र नक्कीच मिळेल. अजून 16 धावांची गरज असेल. इथून येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. म्हणजे 3 चेंडू मध्ये तुम्हाला आता कंपल्सरी आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकाराची नितांत गरज. संतोष देसाई सर, त्याचबरोबर या बॉलवरती आपण जर पाहिलं तर यास 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पोहोचते 16 या अंकावरती. 14 धावांची इथून गरज असेल. 1 धाव मिळेल. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावांचा विचार केला तर मात्र तब्बल 13 धावांची गरज. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर शेवटचा 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर मात्र मॅच इथे समाप्त होतोय आणि विजय संघ मात्र आपला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोगवे 11 हा संघ इथे विजय होतील. शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर आम्ही शुभेच्छा देतो शिंदे संघाला, ते म्हणजे पुढील स्पर्धेकरता तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. ज्यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतंय, खऱ्या अर्थाने कोपरखिरणे विभागातील एक लोकप्रिय समाजसेवक ज्यांचा नामोल्लेख नेहमी सातत्यपूर्ण आम्ही करत असतो. प्रत्येक नागरिकाला
या कोपरखिंडी विभागातील खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अर्थातच आपणा सर्वांचे लाडके आदरणीय सूर्यकांत दादा कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत मंचावरती. त्यांचं